नमस्कार विदर्भवासियांनो, विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलच्या आजच्या भागामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक. तर आजच्या भागात आपण नेमकं बघणार आहोत की पुढील काही दिवसात म्हणजे किमान आठवडाभर विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे सध्या गेल्या काही दिवसापासून म्हणजे 22 तारखेपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे विदर्भात आणि पुढचे 1-2 दिवस ही लाट कायम राहील. परंतु जवळपास 29-30 तारखेनंतर एक नव्यानं मोठा पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असल्यामुळं त्याचा प्रभाव मध्य भारतावर येईल आणि जवळपास 29-30 तारखेपासून विदर्भात पुन्हा एकदा वादळी स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो आणि जवळपास 30-31 सोबतच 1, 2, 3 आणि 4 एप्रिलपर्यंत म्हणजे किंवा 5 ते 6 दिवस या वादळी पावसाचं अस्तित्व हे विदर्भात राहू शकतं. जवळपास विदर्भाच्या सर्वच भागात तो कमी अधिक प्रमाणात आलटून पालटून कोसळणार आहे. म्हणजे भाग बदलत तो कोसळेल. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीटसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आता हा पाऊस नेमका कसा राहील याचं विस्तृतपणे आपण बघूया आणि या आठवड्यात विदर्भातील पावसाचं वातावरण नेमकं कसं राहणार आहे. तर यासाठी IMDने प्रसारित केलेली सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की भारताच्या उत्तरेकडनं मोठ्या प्रमाणात एकापाठोपाठ एक असे पश्चिमी आवर्तन म्हणजे ज्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणू हे येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक मोठा आणि ताकदवर वेस्टर्न डिस्टर्बन्स हा 29 मार्चच्या दरम्यान हा भारताच्या भागावर येणार आहे आणि तो शक्तिशाली असेल आणि त्यामुळंच त्याच्या परिणामी भारताचा जो काही भूभाग आहे तर त्यामुळे मध्य भारतापर्यंत एक पावसाचं क्षेत्र तयार होऊ शकते अशी शक्यता आहे आणि हे क्षेत्र मध्य भारतापर्यंत येणार असल्यामुळे त्याचा विदर्भावर नेमका परिणाम होईल आणि जवळपास 30 तारखेपासून विदर्भाच्या अनेक भागात वादळी पाऊस होईल पुढचे 3 ते 4 दिवस. तर विदर्भाची आपण ही परिस्थिती जाणून घेतली आपल्या लक्षात येईल की जवळपास वाशिम जिल्ह्याच्या जवळपास आज पहाटे ढगाळी वातावरण होतं. शक्यता आहे की वाशिम जिल्ह्याच्या आजूबाजूला कुठे तुरळक पावसाच्या सरी झाल्या असेल. परंतु हा जे ढगाचं जे वातावरण आहे हे आज थोडंफार पुढे सरकत येऊन जवळपास शक्यता अशी आहे की यवतमाळचा उमरखेड वगैरे जो भाग असेल दिग्रस असेल त्यानंच इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भाग या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी दुपारनंतर किंवा रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी होऊ शकतात अशी शक्यता आहे. प्रमाण हलक्या प्रमाणात राहील परंतु या भागात पाऊस होऊ शकतो आज हलक्या स्वरूपाचा. तर या संदर्भात भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेनं दिलेला इशारा लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी विदर्भात आजही पाऊस दाखवलेला आहे. अर्थात आज विदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णतेचं वातावरण आहे. जवळपास 38-39 काही ठिकाणी 40 डिग्रीपर्यंत हा पारा पोचलेला आहे. परंतु तरीसुद्धा या अतिउष्णतेमुळं काही ठिकाणी बाष्पाचा पुरवठा होत असल्याने हा जो भाग आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचा पूर्वेकडचा भाग सोबतच चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग त्यानंतर गडचिरोली आणि भंडारा जिल्हा तर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या तुरळक पावसाच्या सरी होऊ शकतात. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अशी एक शक्यता आहे. सोबतच पुढचे 2 दिवस सुद्धा भारतीय हवामान विभागाच्या या वेबसाईटवर आपण बघतो की त्यांनी वादळी पावसाचे दाखवले आहे. परंतु अशी शक्यता दिसत नाही कारण की आज थोडाफार वादळी पाऊस होऊ शकतो काही भागात. परंतु उद्या म्हणजे पुढचे 2 दिवस फार काही पावसाची शक्यता विदर्भात राहणार नाही. उलट मोठ्या प्रमाणात उष्णतेचा कडाका पुन्हा एकदा वाढू शकतो आणि त्यानंतर जो काही 28 तारखेला जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आपल्या भागात जो येतो आहे मध्य भारतापर्यंत तर 28 तारखेनंतर मात्र विदर्भात खऱ्या अर्थानं वादळी पावसाचा जोर वाढवण्याची शक्यता आहे आणि 29-30 तारखेला खऱ्या अर्थानं वादळी पावसाची सुरुवात विदर्भाच्या अनेक भागात होईल. विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या भागातून ती सुरुवात होईल आणि 30 तारखेला पुन्हा नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल. सोबतच 31, 1, 2, 3 आणि 4 फरवरी या 4 ते 5 दिवस विदर्भाच्या अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे. आज विदर्भाच्या नेमका कोणत्या भागात पाऊस होऊ शकते वादळी स्वरूपाचा याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की जवळपास यवतमाळ जिल्ह्यातील
उमरखेड पुसद तालुका आहे, सोबतच वणी वगैरे हा जो भाग आहे, तर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. काही स्वरूपात अतिशय तुरळक स्वरूपाच्या वादळी पावसाची ॲक्टिव्हिटी या भागात होऊ शकते. सोबतच इकडे बघतो आपण की चंद्रपूर जिल्ह्यातील वणी असेल, भद्रावती असेल, या भागात हलक्या पावसाच्या सरी होऊ शकतात आज सायंकाळनंतर. सोबतच गडचिरोली जिल्ह्याच्या मात्र बहुतांश भागामध्ये आज वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये चिमूर, कापसी असेल, धानोरा असेल, सोबतच गडचिरोली आहे, त्यानंतर आलापल्ली आहे, म्हणजे अनेक तालुक्यांमध्ये अहेरी वगैरे वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात, तर काही ठिकाणी अगदी हलकी स्वरूपाची गारपीटसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः धानोरा, कापसी हा जो भाग आहे, तर या भागात भामरागड वगैरे असेल, तर या भागात हलक्या स्वरूपाची गारपीट होऊ शकते. अतिशय कमी प्रमाणात किंवा होणार नाही, परंतु वादळी पावसाच्या सरी मात्र आज दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास या भागात होण्याची दाट शक्यता आहे. 27 तारखेनंतर 28 आणि 29ला विदर्भात की फार पावसाचं वातावरण फार काही राहणार नाही. परंतु खऱ्या अर्थानं जो 28 तारखेला जो एक पश्चिमी विक्षोभ उत्तरेकडून येत आहे, तो मोठा पश्चिमी विक्षोभ राहील आणि त्यामुळं 30 तारखेपासून विदर्भाच्या भागामध्ये, विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी पाऊस होईल 29-30 तारखेच्या दरम्यान. सोबतच अनेक ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 31 तारखेलासुद्धा हे वातावरण संपूर्ण विदर्भात आपल्याला दिसतं. बघतो आपण की संपूर्ण विदर्भात 31 तारखेला जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे. सोबतच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीटसुद्धा होऊ शकते. हेच वातावरण पुढे जर आपण बघितलं तर 1 तारखेलासुद्धा कायम राहणार आहे. आणि 1 तारखेलासुद्धा आपण बघतो की विदर्भाच्या गडचिरोलीपासून तर विदर्भात, संपूर्ण विदर्भामध्ये म्हणजे पश्चिम आणि पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होईल. सोबत काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता या मॉडेलमध्ये दिसत आहे. यानंतर 1 तारखेलासुद्धा हे वातावरण कायम राहणार आहे. विदर्भाच्या सर्वच भागात वादळी पाऊस 1 तारखेलासुद्धा होईल. त्यानंतर जर आपण 2 आणि 3 तारखेची परिस्थिती लक्षात घेतली तर असंच वातावरण विदर्भात वादळी पावसाचा राहू शकतो. फक्त त्याचा प्रभाव जो आहे हा पश्चिम विदर्भापेक्षा पूर्व विदर्भात थोडासा अधिक राहील 2 आणि 3 तारखेला. म्हणजे एकंदरीत जर आपण स्थिती लक्षात घेतली तर आपलं लक्षात येईल की जवळपास 30 तारखेपासून विदर्भाच्या सर्वच भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होणार आहे. सोबतच काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि 30 तारखेला सुरू झालेलं हे वातावरण जवळपास 2 ते 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 एप्रिलपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात सुरूच राहणार आहे. संपूर्ण भागात पाऊस कोसळेल हलक्या मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊससुद्धा होऊ शकतो अशी शक्यता आहे. तर या संदर्भात देशाच्या हवामान विभागाने आज 27 तारखेला विदर्भाच्या काही भागामध्ये हलक्या वादळी स्वरूपाचं, सोबतच उद्या 28 तारखेलासुद्धा विदर्भाच्या भागात वादळी पाऊस होण्याचं भारतीय हवामान विभागाचं म्हणणं आहे. परंतु शक्यता तशी आमच्या माहितीनुसार फार कमी आहे. आज जो काही पाऊस होईल, उद्या फार काही पावसाची शक्यता राहिली, हलक्या स्वरूपाचा एखाद्या ठिकाणी क्वचित होऊ शकतो. परंतु भारतीय हवामान विभागाने मात्र उद्यासुद्धा म्हणजे 28 तारखेलासुद्धा पाऊस होणार असल्याचं सांगितलं आहे. 29 तारखेला जबरदस्त असा वादळी पाऊस होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर 29 तारखेलासुद्धा भारतीय हवामान विभागाने विदर्भाच्या अनेक भागात जबरदस्त वादळी पाऊस होणार असं सांगितलं आहे. सोबतच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 29ला विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते असंही भारतीय हवामान विभागाचं म्हणणं आहे. त्यानंतर जर आपण 30 तारखेची परिस्थिती लक्षात घेतली भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तर 30 तारखेलासुद्धा विदर्भाच्या जवळपास भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होईल असं भारतीय हवामान विभागाचं म्हणणं आहे. तर 31 तारखेलासुद्धा विदर्भात जवळपास सर्वत्रच वादळी पावसाचं वातावरण निर्माण होईल आणि अनेक ठिकाणी वादळी पाऊस होईल असं भारतीय हवामान विभागानं सुद्धा सांगितलेलं आहे. तर भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDच्या अंदाजानुसार 1 तारखेलासुद्धा विदर्भाच्या अनेक भागात वादळी पावसाचं वातावरण राहील असं भारतीय हवामान विभागाचं म्हणणं आहे. तर विदर्भ मान्सूनने सांगितल्याप्रमाणे आपण बघतो की भारतीय हवामान विभागाने सुद्धा 2 तारखेला विदर्भाच्या भागात वादळी पाऊस दाखवलेला आहे. आता 3 एप्रिलपर्यंत विदर्भात हा वादळी पाऊस राहू शकतो अशी शक्यता आहे. 3 तारखेनंतर मात्र विदर्भाच्या भागातील पाऊस बंद होईल.
परंतु एक महत्त्वाची सूचना अशी आहे की 3 तारखेला जरी हा पाऊस बंद होत असला वादळी, तरी पुन्हा एकदा आठवडाभरानंतर म्हणजे जवळपास 8-9 तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भात जोरदार वादळी पाऊस होणार आहे आणि हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो 9, 10, 11, 12, 13, 14 तारखेपर्यंत किंवा त्याच्या पुढेसुद्धा राहू शकतो. कारण की आपल्याला माहिती आहे एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी अनेक मॉडेल्सने सांगितलं आहे, शास्त्रज्ञांनी सांगितलं की एप्रिल महिन्यात बहुतांश वेळी वादळी पाऊस राहणार आहे. म्हणजे पावसाचं वातावरण एप्रिल महिन्याच्या बऱ्याच काळ राहू शकते. त्यामुळं 9 तारखेपासून पुन्हा एकदा विदर्भात वादळी पावसाचं आगमन होऊ शकते, किमान आठवडाभर. सध्या तरी अशी शक्यता आहे. यात काही बदल झाल्यास आम्ही निश्चितपणे आपल्याला सांगूच. म्हणजेच एकंदरीत जवळपास आजपासूनच म्हणजे आज 27 तारखेपासूनच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. पुढचे 2 दिवसानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्स मध्य भारतात येईल. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने जबरदस्त अशा वादळी पावसाला 30 तारखेपासून विदर्भात सुरुवात होईल. 29च्या मध्यरात्री 29, 30, 31, 1, 2 आणि 3 एप्रिल असे जवळपास आठवडाभर विदर्भाच्या अनेक भागात भाग बदलत वादळी पाऊस होणार आहे. सोबतच गारपिटीचीही शक्यता आहे. त्यामुळं हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी यापासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण की अनेक जणांची आता पिकं काढणीला आली, काही जणांचे कांदे काढणीला आले असतील, अनेक पिकं काढणीला आले असतील. त्यांनी ती 28 तारखेच्या आत काढून घ्यावी, जेणेकरून पिकांचं नुकसान होणार नाही. कारण की हा वादळी पाऊस असल्यानं यामध्ये वीज, वारा आणि गारपीट अशा गोष्टीचा समावेश असतो. त्यामुळं हे नुकसान लक्षात घेता आपण त्या दृष्टीनं नियोजन करावं एवढीच विनंती आम्ही आजच्या भागात करतो आणि इथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.